काल पगार देणे सुरू झाले 56%. बघा, महाराष्ट्रामध्ये धावणारी ही लाल परी हे 70% 80% गाड्या या नॉन एसी गाड्या आहेत. आता टेम्परेचर 45च्या वर गेला आहे. खरं तर त्या बसमध्ये बसू शकत नाही. प्रवासी एका डेस्टिनेशनवरून दुसऱ्या डेस्टिनेशनला जातो, तिथे उतरतो, पण कंडक्टरला आणि ड्रायव्हरला मात्र प्रचंड या उन्हाचे चटके सहन करावे लागतात. आणि विशेष रूपानं ह्या सगळ्या गाड्या जुन्या झाल्यामुळे प्रचंड हीट गरम या गाड्या होतात. अशा वेळेस त्या बिचाऱ्या कर्मचाऱ्यांना 56% पगार देणं म्हणजेच त्यांच्या जखमेवर मीठ चोळणं आहे. 2500 नवीन बसेस खरेदी करण्याचा करार केला गेला. त्यामध्ये सुद्धा अनेक तक्रारी आहेत. परंतु तुम्ही या कर्मचाऱ्यांच्या जीवाशी का खेळता? हा घाम गाळणारा, परिश्रम करणारा, कारण जे वाहक चालक बिचारे ज्यावेळेस गाडी हॉल्टिंगला जाते त्यावेळेस तिथे शुद्ध पाणी मिळत नाही, शौचालय नसतो, एसटी मध्ये झोपतात आणि गोरगरीब सामान्य माणसाची सेवा या माध्यमातून होत असते. सरकारची ऐपत नव्हती तर नवीन योजना दिल्या कशाला? काय गरज होती? सरकारला वाटत होतं की आम्ही एसटी कर्मचाऱ्यांचे पगार थांबवून इतर योजना सरकारला द्यायचे होते का? म्हणून मुळात प्रश्न असा आहे की एसटी कर्मचाऱ्यांच्या आता त्या बिचाऱ्या परिश्रम करणाऱ्या माणसाच्या भावनाशी खेळू नये. कोणाचे थांबवायचे असेल थांबवा, एसी मध्ये बसणाऱ्यांचे पगार थांबवा, पण एसटी कर्मचाऱ्यांचे पगार पूर्ण द्या अशी आम्ही मागणी करू. राहुल गांधी यांनी असं वक्तव्य केलं की स्वातंत्र्यपूर्व काळात आम्ही इंग्रज आणि RSSच्या विरोधात लढलो. काँग्रेसचे नेते कार्यकर्ते याचा कसा अर्थ? सरळ आहे ना. देश स्वतंत्र होत असताना आता सत्तेमध्ये बसलेले इंग्रजांच्या सोबत होते. तुम्ही अनेक पुस्तकातून त्याचा दाखला मिळालेला आहे की ज्यावेळेस हे स्वातंत्र्य सर्वसमावेशक असावं, सर्वांना समानतेसाठी स्वातंत्र्य असावं, त्यावेळेस RSSचे जे प्रमुख आहेत त्यावेळचे किंवा फाउंडर होते त्यांनी स्पष्ट बघितलं, आम्ही इंग्रजांची गुलामगिरी पुन्हा 200-400 वर्ष गुलामगिरीमध्ये राहू, परंतु आम्हाला हे स्वातंत्र्य नको आहे की ज्या स्वातंत्र्यामध्ये ब्राह्मणाबरोबर उच्चवर्णीयाबरोबर SC ST OBCंना, शूद्रांना जर समानतेची वागणूक आणि अधिकार मिळत असेल तर हे स्वातंत्र्य आम्हाला नको आहे. हे मानलेलं आहे, पुस्तकात दाखल आहे. वळवळकर आणि लिहिलेल्यांच्यामध्ये, वळवळकरांच्या पुस्तकामध्ये आहे त्याचा दाखला. त्यामुळे नवीन काय मानले ते राहुलजींनी जे आहे, जे RSSचे प्रमुख बोललेत तेच राहुलजी बोललेत. त्यामुळे आम्ही त्याचा अर्थ काढायचा काय विषय आला? आमचा अर्थ स्पष्ट आहे की स्वातंत्र्यामध्ये ज्यावेळेस इंग्रजांच्या विरुद्ध या देशातील सर्व धर्म सर्व समाज लढत होता त्यावेळेस मात्र ही त्यांच्या पाठीशी उभे होते, हे स्पष्ट आहे. त्यामुळं खरा राष्ट्रभक्त, देशभक्त आणि याची जर व्याख्या काढली तर स्वातंत्र्यानंतरची व्याख्या की स्वातंत्र्यापूर्वी ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं, याचा अर्थ स्पष्ट आहे की स्वातंत्र्यानंतर आयता मलिदा खाण्यासाठी ही सत्तेत बसली. स्वातंत्र्यानंतर देश उभं करण्याचं, स्वातंत्र्याची लढाई लढण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलेलं आहे. अजित दादा म्हटले की शरद पवार कालही आमचे दैवत होते, आजही दैवत आहे. भूमिका बदलत आहे अक्षय, परिस्थितीनुसार सगळेच बदलत आहे. अनेकांना बदलावं लागतं. आजची स्थिती बघा, तो दिवस काही दूर नाही. फार तर 2-3 वर्ष तुम्ही आता या भाजपबरोबर असलेली मंडळी त्यांच्यासोबत आहेत. 3 वर्षानंतर ते कुठे दिसतील पुढच्या निवडणुकीमध्ये याचा हळूहळू अंदाज यांना येणं सुरू झाला आहे. त्यामुळे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून जगणं आता याची तयारी जर हे दोन्ही पक्षाला करावं लागेल, नाहीतर हे अस्तित्व शून्य अशी यांची स्थिती होईल. त्यामुळे अजितदादांना
जर शरद पवार साहेबांच्यासाठी दैवत म्हणून जर उल्लेख होत असेल तर तो मला वाटते बीडच्या भाषणातही त्यांनी केलेला आहे. पुण्याई कोणाची तर आई वडिलांची आणि चुलतेची पुण्याई असं ते बोललेत. म्हणजे स्पष्ट आहे की त्यांच्या मागे काकांची पुण्याई आहे. एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार द्यायला पैसे नाही, दुसरीकडे मंत्र्यांसाठी आयपॅड खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आयपॅड तर असलं पाहिजे, मंत्र्यांच्याकडे अपडेट असलं पाहिजेत, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. त्यात काही फार खर्च होतो असं मी मानत नाही. आणि एसटीच्या कर्मचाऱ्यांना पगार आणि आयपॅड मंत्र्यांचा यावर काही फार आता मला तरी गरज वाटत नाही. कारण ही गरज आहे, ही नीड आहे आता कामाचा निपटारा करण्यासाठी, ती दिली गेली पाहिजे. आणि त्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे पगार रोखणं हे मात्र उचित नाही. तुळजापूर मंदिराचे पुजारी आणि लातूरमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याकडे जे आहे ते ड्रग्सचा मोठा साठा सापडलेला आहे. हे रॅकेट चालवत असल्याचं जे आहे समोर आलं. नाही, सगळे आता भ्रष्ट झालेलं आहे. देवांना सुद्धा या लोकांनी सोडलेलं नाही. ज्या पवित्र देवालयात हे राहतात त्याचं पावित्र्य घालवण्याचं पाप अलीकडे सुरू झालं आहे. आणि त्यामध्ये राजकीय लोक त्या ठिकाणी पुढे येत आहेत. एका विशिष्ट पक्षाच्या आमदारांच्या जवळची लोक त्या ठिकाणी आता पुढे आले, त्यांची नावं पुढे आलेली आहेत. मंदिरातला पुजारी याच्यावर आता विश्वास कसा ठेवायचा? आम्ही सर्वच पुजारी म्हणत नाही, परंतु ज्या पुजाऱ्यांनी हे पाप केलं किंवा तो पकडला गेला असेल, तो आरोपी असेल, तर त्याला देवालयाच्या दरवाजात नेऊन फटके मारणार का? हा सांगतो ना, बाकीचे मंत्री ओरडत असतात. आमचं जर पावित्र्य आमच्या धार्मिक भावनाला ठेच पोहोचवत असेल पुजारी, तर तो पुजाऱ्याला कोणत्याही परिस्थितीत सोडता कामा नये. त्याला पहिल्यांदा तर सबक शिकवलं पाहिजे आणि मेसेज दिला पाहिजे की मंदिरामध्ये देवाची पूजा करून धार्मिक भावनेशी, लोकांच्या भावनेशी खेळतो, त्यामुळे त्याला फटके देणं हे पुण्याचं काम होईल. आणि जो फटके मारेल त्याला अतिपुण्य लाभेल. अशी जर नालायक प्रवृत्तीला ठेचायचं असेल तर 26-11चा जो मास्टर माइंड होता तरुण राणा आज भारतात येत आहे. आता ते आणू देत, आनंद आहे. मास्टर माइंडला आणतायत. काल आमच्या प्रणितींनी बोललं, काल किंवा वर्षाताईंनी, की आज जर तुम्ही तवरनूर राणाला आणताय तर मग त्या दाऊदला का आणलं नाही? तो तर जवळ बसला आहे पाकिस्तानात. ती हिंमत का दाखवत नाही? त्यालाही घेऊन या. कारण या बॉम्बस्फोट घडवण्यामध्ये मास्टर माइंड जो तरी असला तरी त्याची जबाबदारी कोणावर आहे हे सगळ्यांना माहीत आहे. जबाबदारी कोणी स्वीकारली होती हेही माहीत आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर आणून महानगरपालिकेच्या याचा राजकारण करू नये. देशद्रोही आहे. त्या देशामध्ये त्यांनी जे बॉम्बस्फोट घडवून आणला आहे त्याला आणून त्याला फाशी दिली पाहिजे आणि त्याचं राजकारण करता कामा नये. कारण राजकारण करून पुन्हा मताची